कसं काय पब्लिक, तर आज आपण जात आहोत नॉर्थ गोव्याचे एक प्रमुख अट्रॅक्शन स्पॉट म्हणजे अगौंडा फोर्ट. हा फोर्ट सेंकेरम बीच जो आहे त्याच्या जवळ आहे आणि आमच्याही हॉटेलच्या जवळ होता, 10 मिनटावरच होता. इकडे यायला प्रॉपर रस्ता आहे, तर तुम्ही गाडी किंवा टू व्हीलरही घेऊन येऊ शकता. फोर्टच्या बाहेरच पार्किंगची पण खूप चांगली व्यवस्था आहे. टू व्हीलर पार्किंगचे ते 50 रुपये होतात आणि फोर्टची एंट्री फी आहे 25 रुपये. म्हणजे फोर्टची एंट्री फी स्वस्त आहे पार्किंगपेक्षा. बरं, 25 रुपये ही फक्त इंडियन्सला आहेत आणि 300 रुपये ही फॉरेनरला एंट्री फी आहे. म्हणजे इथे आपल्याला फायदा आपला इंडियन असण्याचा. ही आहे या किल्ल्याची मेन एंट्री. एक छोटंसं ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरूनच तुम्हाला एंट्री करावी लागते. मे बी पहिल्या जेवणात तिथे पाणी भरत असेल. इकडे एंट्री करताच तुम्हाला इथे समोरच एक जवळजवळ 4 माळ्याच्या हाईट एवढं हे लाईट हाऊस दिसेल. 1864 म्हणजे 1864 साली या किल्ल्यावर लाईट हाऊस बांधण्यात आले होते आणि असे म्हणतात हे लाईट हाऊस एशियातील सर्वात जुने लाईट हाऊस आहे. आता तर हे वर्किंग नाही आहे. अगौडा हा जो नाव आहे हा एक पोर्चुगीज शब्द आहे. ह्याचा अर्थ पाण्याचा स्तोत्र असा होतो. ॲक्च्युली किल्ल्याचं एक तळघर आहे आणि त्या तळघरात पाण्याची मोठी जवळजवळ 90 लाख लिटर एवढं पाणी राहील एवढी मोठी टाकी आहे. तर किल्ल्यावर अनेक यू कॅन से दॅट नैसर्गिक जलस्रोत पण आहेत. त्यातील पाणी ह्या टाकीत जमा व्हायचं तेव्हा, आणि जेव्हा खालून कोणतेही जहाज जायचे ते जहाजेमध्ये ह्या टाकीतलं पाणी घेऊन जायचे. म्हणजे एवढी मोठी टाकी आहे. किल्ल्याच्या वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही याल तेव्हा तिन्ही बाजूनी समुद्र दिसेल आणि हे टॉप व्ह्यूवरून हे लोकेशन खूपच छान आहे फोटोग्राफीसाठी आणि एकदम मन प्रसन्न वाटतं हे तिन्ही बाजूला असं समुद्र बघून. तुम्हाला जर या किल्ल्यावर यायचं असेल तर सकाळी 10च्या अगोदर किंवा संध्याकाळी 4च्या नंतर यायचं. म्हणजे काही जास्त ऊन लागणार नाही आणि थोडंसं थंड पण वाटेल. आणि ह्या फोर्टची टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30. असं म्हटलं जाते की ह्या किल्ल्याला जेल म्हणून पण उपयोग केला गेला होता आणि हे इकडे हे बघून तर असंच वाटतंय सगळं. आता तुम्हाला एंट्री नाही देत आतमध्ये. हे जे समोर सगळे ब्लॉक्स दिसत आहेत हे खाली ही टाकी आहे, हे विहिरीसारखं आहे.
हे संपूर्ण हा फोर्ट बघितला तर हा पूर्ण मेंटेन केलेला आहे आणि हा किल्ला जवळजवळ शिवाजी महाराजांच्याच काळाचा किल्ला आहे, पण तरी बघू शकता हा किती नीट अँड क्लीन आणि मेंटेन आहे. फोर्टच्या बाहेरचा जो परिसर आहे त्यामध्ये पण टॉयलेटची चांगली व्यवस्था केलेली आहे. पूर्ण किल्ला एकदम स्वच्छ आणि मेंटेन आहे. भलेही ह्याची बांधकाम ही 16व्या शतकाचं असलं, पण त्याला तसेच ठेवायचे काम आणि त्याला शोभून दिसणारे नवीन बांधकामामुळे किल्ला एकदम नवीन रूप आलेलं आहे आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे. चला तर आपण आता जाऊया लोअर फोर्ट म्हणजेच खालच्या जो बाजूचा किल्ला जो आहे ते बघायला. तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो किल्ला पूर्ण दाखवणार आहोत आणि तर बघायला विसरू नका पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत बाय.